तो म्हणजे गोविंद 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 मना लागली या छंद मग गोविंद ती काया पूर्ण काया गोविंद नाही झाली हरी पहावया गेलो येथे हरीच गेलो आणि त्या हरीला पाहण्याची रीत समजण्याची रीत शिकण्याची रीत ध्यानाची रीत समजून मात्र हरिरूप होण्याची रीत त्या रीतीने जर गेलो तर गोविंद गोविंद मना लागलेला छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवात आणि त्या जीवात भेद शिल्लक राहत नाही भेद संपवण्यासाठी परमात्मा कशासाठी तुका म्हणे भेदाभेद गेला वाद हा वाद खंडावा भेद भेद जावा आणि तो परमात्मा मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळो वेळा व्हावा प्रत्येक क्षणाला माझा पांडुरंग माझा व्हावा मी पांडुरंगाचं व्हावं एवढ्यासाठी आजचा हा उपक्रम का पंगत होती म्हणून ते काय खाल्लं आपण तबासुंदी होती म्हणून रसगुल्ले होते म्हणून या ठिकाणी साधूंनी रीत सांगितली आणि ती साधना ज्यांनी ज्यांनी केली ते साधू झाले पुढे गेले ते निधाई झाले काय झाले निधाई आज आई निधाई झाल्या काय झाल्या काही घेणं देणं राहिलं नाही तसं तुम्हा आपल्याला सुद्धा निधाई होण्यासाठी भक्ती करावी लागेल त्या भक्तीचं सूत्र समजावं लागेल अगोदर माळा टाकावी लागेल काय टाकावी लागेल सगळेजण माळकरी आहेत का पुरे का पुरे कामापुरते कामापुरते इथे चालणार नाही पुरे माळकरी पाहिजे आणि पुरे माळकरी झाले की तुकोबाराय समजतील तुकोबारायांची भाषा समजेल तुकोबाराय सांगतात तो पांडुरंग विठ्ठल समजेल तो राम समजेल तो कृष्ण समजेल तो केशव समजेल तो हरी समजेल अन्यथा समजणार नाही गुड गुड थोडा पांचा आहे कसा आहे पण खाल्ल्यावर मात्र गोड आहे कसा आहे तुका म्हणे चाकुनी सांगे तुका म्हणे चाकुनी सांगे
दिसायला हलकट होता, दिसायला पण खायला तसं साधूंचं भाषण ऐकायला थोडं हलकट वाटतं. कसं वाटतं? काही समजत नाही हो, काय बोलेल काय नाही समजत नाही, पण आहे कसं गोडी गोडी, आणि त्या गोडीचे तुम्ही हकदार आहात. म्हणून सगळ्यांनी गळ्यात तुळशी माळ घालायची. पवित्र तुळशी घातल्यानंतर साधूचं नामचिंतन करायचं. आणि एकदा जर का नामचिंतन झालं तर तुकोबराय म्हणतात की सर्वांगाच्या ठाई विषयांची गोडी नाही, हा एक नाम धरिले कंठी अनेकांच्या नाही भेटी. इतरांना आमची भेट घडणार नाही, आम्हाला फक्त देवाची भेट घडेल. आणि देव हा सगळ्या जगाचा शास्ता आहे. शास्ता एकदा तुमच्या आपल्या हातात आला, हरी आला हाता, मग त्याची भीती आणि चिंता शिल्लक राहू नये. असं जर का वाटत असेल तर त्याने परंपरागत साधूची गाठ घ्यायची. कोणत्या साधूची? गादीपतीची घेऊन चालणार नाही, पण परंपरागत साधूंची जी काही रीत आहे त्या रीतीने जर का तुम्ही आपण गेले तर आजही जसाच्या तसा अनुभव येतो. आणि त्या अनुभव आणून देणाऱ्यांची आजही काही कमी नाही. आजही साधू आहेत, आजही संत आहेत, आजही तुकोबारायांसारखी अनुभूती येते, ज्ञानोबारायांसारखं ज्ञानवान होता येतं. आणि अशा सगळ्या गोष्टींचा आढावा फक्त परंपरेने चालत असलेलं ज्ञान त्याच्याने प्राप्त होतो. आणि ते प्राप्त झालेलं ज्ञान देवाचं भजन सर्वांगाने करायला लावतं. तसं एकदा आपण सर्वांगाने भजन करा. जय 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 जगद्गुरु तुकोबारायांसारखे महापुरुष म्हणतात की बाबा संता वाचून या नाम नये हाता, साधने साधिता कोटी गुणे. कोटी गुणाने तुम्ही साधने साधलीत तरी मात्र संत महात्मे तुमच्या आपल्या जीवनात आल्या वाचून त्या साधनांचा व्यापार तो फलकट व्यापार आहे.
पण नामाचा व्यापार साधू शिकवतात आणि त्या नामाचा व्यापार एकदा शिकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा अंतःकरणात दुःख शिल्लक राहत नाही आणि ते दुःख संपावं, दुःखापासून तुमची आपली आत्यंतिक दुःखाची मात्र या ठिकाणी निवृत्ती व्हावी आणि परम सुखाची प्राप्ती व्हावी, तेवढ्यासाठी साधूंचा हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमात जे जे बसतात ते मात्र तरुण जातात. तरले तरती हा भरोसा आणि नामधारकाचा कसा. नामधारकांचं ब्रीद आहे की ते तरुण गेले, मागे तरले पुढे तरती. हा किती तरले म्हणाल, मागे तरले कोट्यानं कोटी, कोट्यानं कोटी तरुण गेले. आता तरणार नाही, आताही तरतील. परंतु आमच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त साधूंचं ब्रीद आलं पाहिजे. त्यांच्याकडून आम्ही कुठली तरी सूक्ष्म अशी रीत शिकली पाहिजे आणि त्या रीतीने गेलात तर मात्र नुकसान होणार नाही याची गॅरंटी तुकोवर आहे. अभंगाची तुका म्हणणे स्त्री केली ओळख, तुका म्हणणे स्त्री केली ओळख. सूक्ष्म स्वरूपाच्या माझ्या परमात्मा सूत्राचा विचार संतांकडून समजून घेतला. तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ हे ध्यान विटेवरी. या देहस्वरूप विटेवर माझ्या परमात्म्याचं तटस्थ ध्यान मला माझ्या साधूंनी शिकवलं आणि त्या ठिकाणी माझ्या तिसऱ्या डोळ्याची खून मात्र साधूंनी पटवून दिली. दोन डोळ्यांनी देव पाहता येण्याजोगा नाही, पण ज्या वेळेला साधू तिसरा डोळा तुम्हा आपल्याला प्रदान करतात, ज्ञानाचा डोळा प्राप्त झाला की मग मात्र काय परिणाम होतो तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नेत्री झाली ओळखन, तटस्थ हे ध्यान विटेवरी. या विटेवर माझ्या तटस्थ परमात्म्याचं ध्यान मला लागलं आणि त्या ध्यानाने मी कृतकृत्य झालो. या ध्यानाने जे जे साधू कृतकृत्य झाले त्या साधूंचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर Hare
आज आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये आपले आत्मीय गुरुबंधू सोपान पाटील, सौभाग्यवती पूजाताई, तशाच आमच्या सोपान दादांच्या 5 सुकन्या आई साहेबांनी 5 रत्नस्वरूप सुकन्यांना जन्म दिला. त्यांच्या ऋणातून, आईच्या ऋणातून, कौशल्य आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी बंडू पाटलांनी या ठिकाणी हे भव्य दिव्य असं कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं. साधू महात्मे म्हणतात, ऐसा पुत्र देई संत जशी आवडी पंढरीनाथ, ज्याच्या अंतकरणामध्ये पंढरीनाथांची अल्पशिका असेना जाणीव असेल, अशा संतांबद्दल तुकोबराय म्हणतात की बाबा, असं कार्य करणारा जो कोणी सुपुत्र असेल, त्या सुपुत्राबद्दल तुकोबराय म्हणतात की असं जो कार्य करेल त्याच्याकरता तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छणारे पितृच या ठिकाणी आज खुश आहेत. आपल्यातनं कौशल्य आई गेल्यात, पण तुम्हा आपल्याला भगवान परमात्म्याच्या नामाप्रत्यर्थ जागृत करण्यासाठी त्यांची ही जाणीव आहे. आणि ह्या जाणीवेला तुम्ही आपण सगळ्यांनी धारणा करायची आहे. कौशल्य आई सुद्धा माळकरी होत्या, नामधारक होत्या, आणि त्यांच्या घरात सुद्धा या नामाचा वसा आलेला आहे. ज्यांच्याकडे हा वसा नसेल त्यांनी या वशाचे अधिकारी व्हा. साधूंकडे जा, त्यांना विचारा, काही ना उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. चित्त समाधान होण्यासाठी साधूंच्या ज्ञानाची गरज आहे. साधू ज्ञाना वाचून चित्ताच्या ठिकाणी समाधान होत नाही, आणि ती समाधानाची रीत साधूंच्या ओघाने आलेलं ज्ञान आणि त्या ओघरूपी ज्ञानाचा विचार तुमच्या समोर मांडला. तो अल्पशा मतीने, मी तव अल्पमतीहीन, काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, ऐशे महिमान नामाचे. नाम महतीचा विचार साधूंच्या अंकित असलेलो आम्ही मांडला. या ठिकाणी समस्त ताळकरी महात्म्यांनी या कीर्तनाला रंग आणून दिला. वादक मंडळींनी खूप उत्कृष्ट कोटीचं वादन केलं. तुम्ही श्रोते महात्म्यांनी मज पामर जीवाला समजून घेतलं, तास 1.5 तास का होईना ऐकून घेतलं. मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. समस्तांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. कौशल्याच्या चरणी नतमस्तक होतो. माझे हृदयस्थ असलेले सद्गुरुनाथ आई साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपल्या परंपरेतील मालिकेतील संत बाराळे महापुरुष श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी कौशल्य आईंना 2 मिनिटासाठी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि मौन पाडून आपल्या इष्ट देवाचं स्मरण करून सगळ्यांनी 2 मिनिटासाठी मौन पाडून गंगा स्वरूप स्वर्गवासी कौशल्य आई सोपान पाटील यांना मौनातून श्रद्धांजली द्यायची. कीर्तनात पण आता शांतता पाळा 2 मिनिटासाठी. हरि जय विठ्ठल जय हरी.